नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 घटक दुसरा वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। या प्रकरणामध्ये वर्ग समीकरणाची ओळख, क्वाड्रॅटिक इक्वेशन इंट्रोडक्शन, वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती, मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरणाचे मुळांचे स्वरूप, नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, मुळे व सहगुणक यामधील संबंध, रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोएफिशियंट्स आणि वर्ग समीकरणाचे उपयोजन, ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या उपघटकाचा आपण अभ्यास करीत आहोत। या ठिकाणी वर्ग समीकरणाचं जे सामान्य रूप आहे, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा महत्त्वाचा भाग आहे। एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे। कारण या ठिकाणी वर्ग समीकरणाची व्याख्याच अशी केलेली आहे, ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो ते वर्ग समीकरण आहे। म्हणून एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 सर्वात मोठा घातांक वर्ग 2 आहे। ओके, आणि एक्स हे एकच चल आहे। एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 यामध्ये ए बी सी, एक्स वर्गचा सहगुणक ए, मधल्या पदात सहगुणक बी, स्थिर पद सी या वास्तव संख्या असून ए ही शून्योत्तर वास्तव संख्या आहे। म्हणजे ए या ठिकाणी 0 असता कामा नये, कारण ए 0 झाल्यानंतर वर्ग समीकरण या ठिकाणी वर्गाचं पद राहत नाही, कारण एक्स वर्ग गुणिले 0 बरोबर 0। ओके, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या स्वरूपातील समीकरणात वर्ग समीकरणाचं सामान्य रूप म्हणायचं। ओके, द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल अँड हॅव्हिंग 2 ॲज अ मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड द क्वाड्रॅटिक इक्वेशन। जनरल फॉर्म इज एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 in ax square plus bx plus c is equal to 0, a, b, c are real numbers and a is not equal to 0. ax square plus bx plus c is equal to 0 is the general form of quadratic equation. ओके, या ठिकाणी खालील तक्ता पूर्ण करा म्हटलेलं आहे। वर्ग समीकरण x वर्ग वजा 4 याचं जे सामान्य रूप आहे, मधलं पद या ठिकाणी ॲब्सेंट असल्यामुळे 0x लिहिले, x वर्ग अधिक 0x वजा 4 बरोबर 0 म्हणजे वर्गाचं पद, मधलं पद स्थिर पद, त्यानंतर बरोबर त्यानंतर स्थिर 0। ओके, ए 1 आहे, बी 0 आहे आणि सी वजा 4 आहे। या ठिकाणी वाय वर्ग एक्स म्हणजे सामान्य रूपातल्याचं वाय वर्ग प्रथम वर्गाच पद, उजवीकडला 2y मागाल्यानंतर वजा 2y वजा 7 मागाले अधिक 7 बरोबर 0, एची किंमत 1, बीची किंमत वजा 2 आणि सीची किंमत 7। त्यानंतर एक्स वर्ग अधिक 2x बरोबर 0, एक्स वर्ग अधिक 2x अधिक 0 बरोबर 0, ए 1 आहे, बी 2 आहे आणि सी 0 आहे। ओके, आता वर्ग समीकरणाची मुळे म्हणजे उकली, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। या ठिकाणी एक्स वर्ग अधिक 5x वजा 6 या वर्गीय बहुपदीचं आपण मूळ शोधण्यासाठी वजा 6चे 2 अवयव असे पाडायचे आहेत। या ठिकाणी बेरीज 5 आली पाहिजे आणि गुणाकार 6 आला पाहिजे। 3 दोन्ही 6 त्याची अशी फोड होते, म्हणजे मधल्या पदाची फोड करायची, अधिक 3x आणि वजा 2x वजा 6 बरोबर 0 हे आपण प्रत्यक्ष वर्ग समीकरण सोडवत असताना पाहणारच आहोत। या ठिकाणी एक्सची किंमत वजा 6 ठेवली या ठिकाणी, तर वजा 6चा वर्ग अधिक 5 गुणिले वजा 6 वजा 6 वजा 7 वर्ग 36, 5 गुणिले वजा 6 वजा 30 वजा 6 वजा 30 वजा 6 वजा 36 अधिक 6 0 म्हणजे एक्स बरोबर वजा 6 हे या वर्ग समीकरणाचे मूळ आहे, कारण दोन्ही बाजू समान होत आहेत म्हणून। म्हणजे उजवी बाजू 0 आहेच वर्ग समीकरणाची, डावी बाजू एक्सची किंमत वजा 6 ठेवल्यामुळे 0 येते म्हणून 0 बरोबर 0, दोन्ही बाजू समान। त्यानंतर सराव संच 2.1 आपण सोडवणार आहोत। त्यातला प्रश्न पहिला आहे, कोणतीही 2 वर्ग समीकरणे लिहा, राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। या ठिकाणी कोणतीही एक्स वर्ग अधिक 7x वजा 6 बरोबर 0 हे वर्ग समीकरणाचं आहे। 7y वर्ग वजा 3y वजा 27 बरोबर 0 हेही वर्ग समीकरण आहे। अशा पद्धतीची ही 2 वर्ग समीकरणं आपण लिहिलेली आहेत। खालील समीकरणापैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा। दुसरा प्रश्न आहे, खालील वर्ग समीकरणापैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा। डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स।
या ठिकाणी एक्स वर्ग अधिक 5x वजा 2 हे वर्ग समीकरण आहे, कारण सर्वात चलाचे कोटी 2 आहे. y वर्ग बरोबर 5y वजा 10 हे सुद्धा वर्ग समीकरण आहे, कारण हे समीकरण आपल्याला y वर्ग वजा 5y अधिक 10 बरोबर 0 या स्वरूपात सर्वसामान्य रूपात लिहिता येते. सामान्य रूपामध्ये वर्ग समीकरण आहे. सर्वात मोठी कोटी 2 आहे. त्यानंतर y वर्ग अधिक 1/y बरोबर 2, y वर्ग अधिक 1/y बरोबर 2 हे वर्ग समीकरण नाही, कारण या ठिकाणी हा छेदस्थानचा y आपण वरती घेतला. y वर्ग छेदस्थानचा yचा 1 घात आहे, तो वरती आणून वजा 1 होणार आहे, बरोबर 2. म्हणजे या ठिकाणी ऋण घात आला yचा, कोटी वजा 1 आली. किंवा आपण तिरकस गुणाकार केला, छेद सारखा नाही, y गुणिले y वर्ग y घन अधिक तिरकस गुणाकार 1 गुणिले 1 छेदस्थानी y गुणिले 1 y बरोबर 2. y घन अधिक 1 y पलीकडे जाऊन 2y, म्हणजे या ठिकाणी वर्ग समीकरणाचा या समीकरणामध्ये yचा सर्वात मोठा घात 3 येतोय, म्हणून हे वर्ग समीकरण नाही म्हणायचं. पुढचा x अधिक 1/x बरोबर वजा 2 वर्ग समीकरणाच्या रूपात नेता येतं. x गुणिले x वर्ग त्रिकस गुणाकार करायचा, अधिक 1 छेदस्थानी x बरोबर वजा 2. वर्ग समीकरण तयार होते का पाहायचं. या ठिकाणी हा भागिले x पलीकडे वजा 2ला गुणिले गेला, x वर्ग अधिक 1 बरोबर वजा 2x, x वर्ग वजा 2x मागे घेतला, अधिक 2x अधिक 1 त्याच बरोबर आहे, बरोबर 0 वर्ग समीकरण आहे. ओके. अशा पद्धतीनं पुढं m अधिक 2 m वजा 5, m गुणिले m वर्ग स्थिर पदांची बेरीज वजा 5 अधिक 2 वजा 3m, m जोडायचं, 2 गुणिले वजा 5 वजा 10m वजा 10 ओनली m वर्ग वजा 3m वजा 10 हे वर्ग समीकरण आहे. ओके. त्यानंतर m घन अधिक 3m वर्ग बरोबर 3m घन. या ठिकाणी m घन हा वजा 3m घन मागा आल्यानंतर या ठिकाणी वजा 3m घन अधिक 3m वर्ग वजा 2 बरोबर 0. इथं वजा 3m घन आणि अधिक m घन स्वरूप आहेत, वजा 2m घन अधिक 3m वर्ग वजा 2 बरोबर 0 येते. त्याला ती सर्वात मोठी कोटी 3 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण नाही. ओके. खालील समीकरणे x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा आणि a b c यांच्या किमती काढा. पहिला आहे 2y बरोबर 10 वजा y वर्ग, हे पहिलं. 2y = 10 - y स्क्वेअर, 2y बरोबर 10 वजा y वर्ग. हे समीकरण प्रथम x वर्ग अधिक bx अधिक c स्वरूपात न्यायचं. x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 वजा y वर्ग मागे घेतले, अधिक y वर्ग अधिक 2y तिथंच आहे, 10 मागे घेतले, वजा 10 बरोबर 0. x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी वरील समीकरणाची तुलना करता comparing this equation with general form x square plus bx plus c = 0, a = 1. ओके. a = 1, b = 2, c = -10. ओके. a ची किंमत 1 आहे, b ची किंमत 2 आहे आणि c ची किंमत वजा 10 आहे. दुसरं पाहूया. x वजा 1 कंसाचा वर्ग, x वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर 2x अधिक 3. याचा विस्तार करायचा. x वर्ग वजा 2x अधिक 1, हे 2x मागे घेतले, वजा 2x वजा 3 बरोबर 0. x वर्ग वजा 2x वजा 2x वजा 4x अधिक 1 वजा 3 वजा 2 बरोबर 0. याची x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करता
ए बरोबर 1, बी बरोबर -4 आणि सी बरोबर -2. x वजा 1चा विस्तार केला x वर्ग वजा 2x अधिक 1 बरोबर 2x अधिक 3 हे पाठीमागे घेतलेत वजा 2x वजा 3 स्वरूप पद वजा 2x वजा 2x वजा 4x वजा 3 अधिक 1 वजा 2 बरोबर 0. x वर्ग वजा 4x वजा 2 बरोबर 0. या समीकरणाची x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करता a बरोबर 1, b बरोबर वजा 4, c बरोबर वजा 2. ओके. तिसरा आहे x वर्ग अधिक 5x बरोबर वजा कंसात 3 वजा x. या ठिकाणी x वर्ग अधिक 5x बरोबर वजा चिन्हात गुणायचं वजा 3 वजा वजा अधिक x वर्ग अधिक 5x अधिक x मागे घेतले वजा x वजा 3 पण पाठीमागे घेतले अधिक 3 बरोबर 0. x वर्ग म्हणून चिन्ह अधिक 5x वजा x अधिक 4x अधिक 3 बरोबर 0. या समीकरणाची x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करता a बरोबर 1, ओके, b बरोबर अधिक 4 आणि c बरोबर 3. ओके. अशा पद्धतीनं गिवन इक्वेशन x² + 5x = मायनस इंटू ब्रॅकेट 3 - x multiplying minus sign to 3 - x. Therefore we get -3 minus minus plus x. Here x² plus 5x minus 3 and plus x. After taking RHS to LHS we get -x plus 3 = 0. Similar terms plus 5x minus x plus 4 plus 4x plus 3 x² plus 4x plus 3 = 0. This समीकरण comparing this equation with x² plus bx plus c = 0, we get a = 1, b = 4, c = 3. Okay. Next equation number 4, 3m² = 2m² minus 9. Therefore 3m² minus 2m² plus 9 = 0. 3m² minus 2m², m² plus 9 = 0 means m² plus 0m plus 9 = 0. या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करता a बरोबर 1, b बरोबर 0 आणि c बरोबर या ठिकाणी 9 आहे. ओके. Comparing this equation with ax² plus bx plus c = 0, with general form we get a = 1, b = 0, c = 9. Okay. Fifth example, 5p into bracket 3 plus 6p = -5. ओके. p आत गुणल्यानंतर 3p अधिक p गुणले 6p 6p वर्ग वजा 5 मागे घेतले अधिक पावर बरोबर 0 multiplying by p we 2 3 plus 6p we get 3 plus 6p we get 3p plus 6p² plus 5 = 0. Writing in general form 6p² plus 3p plus 5 = 0. p न 3 ला गुणलं 3p अधिक 6p गुणले p 6p वर्ग वजा 5 मागे घेतले अधिक 5 बरोबर 0. वर्ग समीकरणाच्या रूपात मांडणी केली. या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करता a बरोबर 6, b बरोबर 3 आणि c बरोबर 5. ओके. अशा पद्धतीनं a = 6, b = 3 आणि c = 5. 6वा आहे x वर्ग वजा 9 बरोबर 13. x वर्ग वजा 9 13 मागे घेतले वजा 13 बरोबर 0. x वर्ग वजा 22 बरोबर 0.
म्हणजेच एक्स वर्ग अधिक 0x वजा 22 बरोबर 0, एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करता a बरोबर 1, b बरोबर 0 आणि c बरोबर वजा 22. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रासाठी शेअर करा. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन द्या. एकापुढे एक आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपल्यासमोर येतील. अतिशय सोप्या शब्दाचा वापर करून आपले गुणांकन वाढावे यासाठीचा केलेला हा प्रयत्न आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये प्रोत्साहन द्या. धन्यवाद.